आत्ता मध्यंतरी मागच्या वीकमधलीच एक न्यूज खूप जास्त व्हायरल झाली होती. एका महिलेनं लग्न मॅरिड होती, तिला एक मुलगा होता. तिच्या तिचं बाहेर कुठेतरी अफेअर होतं आणि त्यानंतर त्या प्रियकरासोबत मिळून तिने स्वतःच्या नवऱ्याचा खून केला आणि असं दाखवलं की चोरी करायला आलेले आहेत. तुम्ही पाहिलं असेल इंस्टाग्रामवरती ती खूप व्हायरल झाली. आणि त्यानंतर जेव्हा पोलीस आले, पोलिसांसमोर रडून रडून सांगत होती की कशाप्रकारे चोर आले आणि कशाप्रकारे त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांनी माझं ऐकलं नाही, माझ्या नवऱ्याला मारलं आणि घरातून दागिने घेऊन पळून गेले. तर या सगळ्या आणि त्यानंतर जेव्हा पोलिसांना कळालं की याच्यामध्ये इथंच हात आहे, त्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की ती खूप दिवसांपासून नवऱ्याला असं म्हणत होती की तू सावळा आहेस, तुझा कलर माझ्यापेक्षा डल आहे, मी गोरी आहे, तू दिसायला छान नाही आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे ती बाहेर तिचं अफेअर चालू झालं आणि त्या सगळ्या गोष्टी वाढल्या. तर हे प्रमाण आपलं दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. आपल्याला प्रत्येक काही दिवसाला अशा काही बातम्या ऐकायला मिळतात. याच्यावर तुमचं काय मत आहे? सतर्कता शिकवावी लागत नाही, ती कमवावी लागते. आज त्या मुलांनी जर का, मी जसं म्हणते की प्री मॅरिटल लेवलला, हे ॲक्च्युली गव्हर्नमेंटनी सुद्धा प्री मॅरिटल लेवलला मॅन्डेटरी करायला हवं आहे. कारण ह्या जर गोष्टी तो आधी शिकला असता तर कुठचे सिग्नल्स ते कसे टॅप करायचे, कसे समजून घ्यायचे, काय प्रश्न तिला विचारायचे की ज्यातनं खऱ्या गोष्टी आल्या असत्या बाहेर, हे त्याला कळलं असतं. फॉर एक्झाम्पल ह्याच केसमध्ये आता आपण म्हणतोय की तू असा सावळा आहेस म्हणून मी बाहेर अट्रॅक्ट झाले. ओके, कशावरनं? तिचा आधीच अफेअर नसेल, मे बी कशावरनं नसेल. तिने ह्याला फक्त ॲज आईवडिलांच्या कन्सोल करण्याकरता की त्यांनी प्रेशराईज केलंय म्हणून तिने ह्याचा यूज केला असेल. पण ते मुलाला कसं कळणार हो? आता मी ज्यावेळेस अरेंज मॅरेजेसमध्ये आपण ज्यावेळेस लग्न करतो त्यावेळेस बोलणं खूप कमी होतं लग्न अगोदर. करायला पाहिजे मग बोलणं, ट्रू करायला पाहिजे, बट इथे रियालिटी. एक मिनिट, तुम्ही करिअर वाईज सगळा अभ्यास करताय की नाही? फार सतर्क आहात की नाही? किती पॅकेज मिळतंय आणि कसं मिळतंय आणि काय मला हे यूज करायचंय, टूल्स कसे यूज करायचे, यू आर व्हेरी स्मार्ट इनफ टू मॅनेज दॅट. ओके, मग इथे का गाढवपणा करता? इथे का एवढा मूर्खपणा करता? बरोबर, इथे मूर्ख राहता, रादर एवढे स्मार्ट राहत नाही. म्हणजे मला म्हणायचं आहे, मी हक्काने बोलतेय, जर राहत नाही यात तर ह्या डमनेसमुळे त्याचा समोरचा फायदा नाही का घेते तुमचा? जर का ह्याला या गोष्टी आधीच यांनी प्रश्नांनी विचारलं असतं तर त्याला नक्कीच तिच्याकडनं कधीतरी तरी खरं उत्तर आलं असतं. म्हणून तो वेळ काढणं गरजेचं आहे. एखादी तरी हिंट आली असती, मी तेच सांगते. बरोबर. आणि ह्या हिंटमुळे काय होतं, तुम्ही सतर्क होता, तुम्ही अलर्ट होता, आणि जसे तुम्ही अलर्ट होता तशा प्रकारे तुम्ही विचार करायला लागता. हा एवढा अनभिज्ञ आणि एवढा त्यावरती विश्वास ठेवून जर राहिला असेल, ह्याला ब्लाइंड ट्रस्ट म्हणतो ना आपण. बरोबर. मग ब्लाइंड ट्रस्टचा काय उपयोग आहे? असं तुम्ही सगळ्या टर्मिनॉलॉजी पाठ कराल रे, गुगलवरनं, ChatGPT अप्लाय कधी करणार? अजूनही तशीच लग्न होत आहेत विश्वास ठेवून, मूर्खपणा करून. हा मूर्खपणाच झाला ना. म्हणजे करिअर वाईज यू आर व्हेरी स्मार्ट इनफ, इथे तुम्ही डब्बात का? माझा प्रश्न आहे, का नाही आवाज उठवत? का नाही सांगत आई वडिलांना की मला अजून वेळ हवाय म्हणून? एवढा स्वतःशी कनेक्टेडच नाही आहात तुम्ही. कारण तुम्ही स्वतः या सरफेस लेवलवरती सगळं जे दिसतंय ते खरं आहे असं समजतं. मी कोणी कोच करणारं, गाईड करणारं सांगणारच नाही. आता हे मी बोलतेय म्हणून तू म्हणत असशील सगळेच जण कोचकडे जातात का? तेवढं आपल्याकडे अजून अवेअरनेस आहे का? अंडरस्टँडिंगच नाही, माहितीच नाही की या गोष्टी देखील करायच्या असतात. ह्या प्लॅटफॉर्म तर्फे आपण तुझ्या प्रेक्षकांना नक्कीच तिथपर्यंत पोहोचू शकतो, पण त्यांनी अजून लोकांना पोहोचवणं गरजेचं आहे की बॉस असं कुठेतरी आहे आपल्या इंडियामध्ये, आपल्या भारतामध्ये असे एक्सपर्ट्स आहेत ज्यांना आपल्याला रिच आउट करून त्यातलं नॉलेज आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने चालायचं आहे. किती वेळ एक साधारण 4-5 आठवडे, 2 महिने, 3 महिने हे जरी तुम्ही घेतलं तरी तुम्हाला एक त्या लाईनला, म्हणजे यू स्टार्ट थिंकिंग अकॉर्डिंगली. करेक्ट. तुम्ही जे अगदीच अनभिज्ञ असता त्याच्यापेक्षा तुम्हाला नॉलेज येतं जे तुम्ही ऍक्शन मध्ये उतरवता. बरोबर.